Newton, a great scholar, philosopher and teacher who became the college and secretary of Dr. Danta Bhau Patil. Please welcome. Good afternoon to all present here. I, Shri Supriya, am a student of DMLT first year. I am not a good or excellent student, but my teachers always there to support me, guiding me and encouraging me. मैं राइट लास्ट बट नॉट महन वो ताज जैसा और जिंदगी के हर कदम पर उस्ताद हो आप जैसा. थैंक यू वेरी मच. जिंदगी गिरती रखकर भी ना चुका पाएंगे हम उसका कर्जा. जिंदगी गिरती रखकर भी ना चुका पाएंगे हम उसका कर्जा. मान ही नहीं भगवान के बराबर, गुरु का भी इतना ही महान दर्जा. Good afternoon all of you. My name is Oman Sheikh. I am studying in first year DMLT. Today we are all gathered here to celebrate Teachers Day. On the Teachers Day is dedicated to all the teachers who work hard to teach us and support us in studying in our future and making our careers. Teachers are very hardworking. They teach us the subjects we can't understand and Me to face challenge, I will remember you my entire life. Good afternoon to the principal, respected teachers and my dear friends. We all have gathered here to celebrate the celebration of Teachers Day. My name is Khan Aksar Kausar. I am a student studying in DMLT. I want to share my thoughts on Teachers Day. But first of all, I would like to thank my class teachers for giving me the opportunity to give a speech on the great occasion of Teachers Day. हमको भी बहुत अच्छा लगा. सब अरेंजमेंट मैम आपको बताना चाहूँगी कि सारे अरेंजमेंट बच्चों ने किए हैं. आज थोड़ा बहुत हमें डाटा भी बहुत है, उनको ऐसा नहीं कि बहुत ही ऐसे, लेकिन हमको भी बहुत अच्छा लग रहा है कि आज आप सबने इतना अरेंज किया और पूरा बहुत अच्छा हुआ. थोड़ी बहुत है, इतना पहला प्रोग्राम है तो एडजस्टमेंट में थोड़ा बहुत इधर उधर हो रहा है, लेकिन जो आपकी फीलिंग्स है वो हमारी तरफ पहुँच गई है. इसलिए थैंक यू फ्रॉम अस. आता मी आभार प्रदर्शनासाठी झाले. मुळात म्हणजे की आभार प्रदर्शनाचं काम की सगळ्या ओव्हरऑल प्रोग्रामचं की काय त्याच्यात नेमकं झालंय त्याचा एक आढावा असतो थोडक्यात. थँक्यू जया मॅम. थोडक्यात पण खूप सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन केले. आम्ही तसं नेहमीच मुलांना सांगतो पण तुमचा एक्सपिरियन्स खूप छान असल्यामुळं ते त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचले. सगळ्यात आज मॅडमने सांगितलेल्या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. एक म्हणजे सेवावृत्ती की आपण सेवा देणारे, समाजासाठी सेवा देणारे, आणि हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं एम असलं पाहिजे की आपण जे करतोय ते मनोभावे करायचं. आणि सेकंड आहे तुमचं प्रामाणिकपणा. तुम्ही किती प्रामाणिकपणे ते काम करताय. पैसा आपल्याला कमवायचं आहे, त्यात काही म्हणजे की त्याला दुसरा मार्ग नाही, पैशासाठीच आपण हे करतोय. तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणा देताल, पूर्ण तुम्ही 100% देताल, तर ते काम अजून जास्त पद्धतीने चांगलं होतं. त्याचे एफर्ट तुम्ही दिल्यानंतर त्याचं तुम्हाला फळ. मी जे कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलेलं होता की ते शिक्षक दिन, विद्यार्थी शिकवणार, परंतु कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं आणि मॅडमला जायचं असते, चॅनलवाले आले, त्याच्यामुळं त्यांना बाईट्स लवकर मिळाव्या म्हणून आम्ही हा कार्यक्रम शिकवण्याचा जो कार्यक्रम आहे कार्यक्रम संपल्यानंतर होईल. आणि महत्वाचं म्हणजे चाबुकस्वार मॅडम या
बदनापूर इथल्या जे मेडिकल कॉलेज आहे तिथं पॅथॉलॉजी डिपार्टमेंटचा प्रोफेसर आहेत. तुमच्याही याच्यातलं जे सगळ्यात हायेस्ट शिक्षण असतं MD पॅथॉलॉजिस्ट, त्या MD पॅथॉलॉजिस्ट आहेत. हडको कॉर्नरला त्यांचं मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, चाबुकस्वार सरांचं म्हणजे त्यांचंच आहे. तिथेही एक अत्याधुनिक अशी लॅब आहे. त्या लॅबच्या डायरेक्टर म्हणून त्या काम करतात. आणि सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत किमान आपल्या 10 ते 15 विद्यार्थ्यांना त्या लॅबमधून ट्रेनिंग मिळालेलं आहे. सातत्यानं त्यांचं सहकार्य आपल्याला असतं आणि म्हणून गेल्या वर्षीपासून आपल्याला त्यांना या कार्यक्रमाला बोलवायचं होतं, कॉलेजमध्ये शक्य होत नव्हतं. म्हणून यावेळेस आपण त्यांना बोलवलेलं आहे. ते या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फील्डमधल्या ज्या संधी आहेत लॅबमध्ये, म्हणजे पॅथॉलॉजी झाल्यानंतर म्हणजे तुम्ही जे टेक्निशियन्स होणार आहे, टेक्निशियनच्या ज्या संधी आहेत त्याच्याबद्दल आणि टेक्निशियन कसा असावा, त्याच्यामध्ये काय काय अडचणी आहेत या संदर्भात थोडक्यात ते बोलतील. त्यांना यासाठी बोलवलेलं आहे. म्हणून नेमकं विषय कळावा म्हणून मी घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचं आयोजन केलं. खरं तर शेवटचा म्हणजे 2-3 तारखेला काहीतरी आले, एवढ्या लवकर सगळं शक्य नव्हतं म्हणून आपण आजचा दिवस निवडला. पुढचा कार्यक्रम जो आहे किमान 8-10 दिवस अगोदर करा. हा कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा सगळ्या शिक्षकांनी इथंच बसून ज्यांनी तयारी केलेला आहे त्यांना शिकवू द्या. सगळे विद्यार्थी नाश्ता केल्यावर पुन्हा क्लासमध्ये बसा, बाहेर जाऊ नका आणि त्या विद्यार्थ्यांचे एक व्हिडिओ क्लिप करा. आम्ही ते बघून नंतर यांना म्हणजे आमच्या आधार व्हायला वगैरे कोणाला तरी देऊन चांगलं एडिट करून आम्ही त्याला युट्यूबवर वगैरे टाकू. तर कुणीतरी एकट्यानं जबाबदारी घेऊन ते करा. सर्व नियोजन फार चांगलं झालेलं आहे. सर्व विद्यार्थिनींनी अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे. तुम्ही जर असे कार्यक्रम करणार असाल तर आपण विज्ञान दिवस गेल्या वर्षी केला होता. आपण याच्यानंतर येणारे कुठलेही चांगले जे डे असतील ते आपण चांगल्या पद्धतीनं साजरं करू. त्याच्यासाठी कॉलेज कुठल्याही गोष्टीचं कमतरता पडू देत नाही. मॅडम, मराठवाड्यातलं एकमेव पॅरामेडिकलचं कॉलेज आहे की जे रेग्युलर क्लास घेते. म्हणजे घाटी सोडलं तर आमच्या कॉलेज व्यतिरिक्त कुठल्याही कॉलेजला रेग्युलर क्लास होत नाही. आम्ही ऍडमिशन घेताना विद्यार्थ्यांना सांगितलेलं असतं की तुम्हाला 1 नया पैशाचं पुस्तक खरेदी करायची गरज नाही. आमच्याकडे मोठी लायब्ररी आहे आणि जर समजा मी पोरांना हेही वचन दिलंय की जर तुम्हाला एखादं पुस्तक आवडलं आणि ते जर आपल्या कॉलेजच्या लायब्ररीत नसेल तर तुम्ही कॉलेजमधून पैसे घ्या आणि कॉलेजच्या नावानं ते पुस्तक खरेदी करा. तुम्ही खरेदी करायची गरज नाही. तर आपण सगळ्याच गोष्टीची फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही या फील्डमध्ये काम करता. खरं तर आमच्याकडे जवळपास आजच्या कंडिशनला 250च्या वर ऍडमिशन्स आहेत आणि त्याच्यापैकी 50 विद्यार्थी प्रेझेंट आहेत. सॅच्युरेशन सगळ्याच फील्डमध्ये आलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये विद्यार्थी जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. जर तुम्ही शिकणारच नसाल, ट्रेनिंगच घेणार नसाल तर तुम्हाला संधी कुठल्या मिळणार आहेत. आता उद्या जर समजा कुठल्या लॅबमध्ये जागा निघाल्या, माझ्या 250 पैकी 250 पोरं जरी पास होऊन मार्केटमध्ये गेले तर इंटरव्ह्यू देताना तुमच्यापैकीच कोणीतरी सिलेक्ट होणार आहे. जे अनरेग्युलर राहून परीक्षा नुसतं पास झाले त्याला काही व्हॅल्यू नाही. आणि तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करणार आहात, तुमच्या रिपोर्टवर, तुमच्या डायग्नोसिसवर समोरचा जीव अवलंबून आहे. त्याची पूर्ण डॉक्टरांचं जे पुढचं जे सगळी ट्रीटमेंट आहे ती तुमच्या ह्याच्यावर आहे. त्याच्यामुळं जेवढं शक्य होईल, जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा. शिक्षण घ्या. शिक्षण हे वाया जात नसतं, ज्ञान वाया जात नसतं. त्याच्यामुळं आम्ही तर काय करतो मॅडम की बऱ्याच वेळेस म्हणजे काही आता OT टेक्निशियन आहे, त्यांना पॅथॉलॉजी हा विषय नसला तरी आम्ही त्यांना बसवतो. कारण शिक्षण हे वाया जात नाहीये, ते कधी ना कधी कुठं ना कुठं कामाला येणार आहे. अनाटॉमी, फिजिओलॉजी जवळपास सगळ्यांनाच आहे. आमच्या DMLTच्या पोरांना नाही. मी तर त्यांना म्हणत होतो बसा, परंतु त्यांचे ऑलरेडी जास्त. आणि आय एम फिलिंग व्हेरी प्राऊड टू ऑल ऑफ यू की यू आर डिसाइडेड टू सेलिब्रेट द टीचर्स डे. त्याच्याने काय होतं, टीचर्स डे सेलिब्रेट करायचं तुम्ही हे करता. दैनंदिन दिवसांमध्ये तुम्ही टीचर्सला भेटत असतात, ग्रीट करत असतात, पण अशा एका ऑकेजनच्या निमित्ताने तुम्ही जेव्हा त्यांना त्यांची व्हॅल्यू दाखवतात किंवा आम्ही तुम्हाला तुमच्याबद्दल किती रिस्पेक्ट करतोय, तर कळत नकळतपणे तुम्ही एक शिक्षकांना त्यांचे रिस्पेक्ट दाखवत असतात. त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं हा, आणि कार्यक्रम तुम्ही अगदी उत्तमरित्या सेलिब्रेट केला. मला तुमच्या कार्यक्रमाची रूपरेषा पण खूप आवडली आणि सगळ्यांनी छान बोलले स्टेजवर येऊन. आता दुसरी
महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो PGDMLT किंवा कुठल्याही तुम्ही ज्या कोर्सला आहात, तर PG म्हणजे काय, पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे तुम्ही एक स्टेप सगळ्या मुलांच्या पुढे आहात. तर तुम्ही ह्या कोर्सला ऍडमिशन घेतली, हेच तुमचं एक महत्वाचं तुम्ही पाऊल तुमच्या आयुष्यात उचललंय. तर PGDMLT किंवा PG रेडिओलॉजी जे काही तुम्ही त्या कोर्सला ऍडमिशन घेतली आहे, हे अगदी कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही जे काम करत आहात दैनंदिन आयुष्यामध्ये, जे शिकत आहात लॅबमध्ये असो किंवा तुमच्या कुठल्याही कोर्सच्या ह्याच्यात असो, तुम्ही जे शिकता आहात ते फक्त शिकणं किंवा शिक्षण घेणं महत्वाचं नाहीये. तर तुम्ही एक समाजाला एक सेवा देणार आहात पुढे जाऊन. प्रत्येक पेशंटला तुमचे रिपोर्ट्स किंवा तुम्ही जे प्रोसेस करणार आहात, सॅम्पल्स प्रोसेस करणार आहात किंवा एक्सरे काढणार आहात, काही करणार आहात, तर हे पेशंटच्या आयुष्यात खूप मूलभूत किंवा महत्वाचं असतं. कारण की आपल्या रिपोर्ट्सवर डॉक्टर्स ट्रीटमेंट ठरवत असतात. त्याच्यामुळे तुमचे रिपोर्ट जर थोडे इकडे तिकडे झाले तर डॉक्टरांची ट्रीटमेंट चुकते किंवा थोडीशी डिले होऊ शकते. त्याच्यामुळे पेशंटला नुकसान होऊ शकतं. तर तुम्ही जे शिक्षण घेत आहात हे फक्त इतर मुलांसारखं शिक्षण नाहीये, तर हे समाजासाठी खूप महत्वाचं शिक्षण आहे. त्याच्यामुळे जे काही करत आहात ते अगदी प्रामाणिकपणे करा. उगीच करायचं म्हणून करू नका. कारण की तसे भरपूर मुलं आहेत की भरपूर लॅब टेक्निशियन किंवा इतर टेक्निशियन आहेत जे सोसायटीमध्ये काम करत आहात, पण तुमच्या काम करण्याने काहीतरी समाजात बदल व्हावा, एक चांगला बदल व्हावा, ह्याचं तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. नुसतं शिकून काही उपयोग नाही. पेशंटशी कसं बोलावं, त्यांची काउन्सिलिंग कशी करावी. कारण की पेशंट जेव्हा आजारी असतो किंवा तुमच्याकडे येतोय म्हणजे तो काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे. उगीच पेशंट लॅबमध्ये येतो का किंवा हॉस्पिटलला जातो का, म्हणजे त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो ऑलरेडी टेन्शन मध्ये असतो आणि तुम्ही त्यांच्याशी जर 2 शब्द व्यवस्थित बोलले, त्यांचं जर थोडंसं तुम्ही काउन्सिलिंग केलं तर त्यांना बरं वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कोर्समध्ये येतात. नुसतं पुस्तकी शिक्षण उपयोगाचं नाही, ह्या पण गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. पेशंटशी कसं बोलावं, त्यांना धीर कसा द्यावा, तुमचा रिपोर्ट चांगला आहे, बराच वेळा रिपोर्ट वाईट असतात, पण ते पण त्यांना उत्तमरित्या समजून सांगणं, त्यांना टेन्शन न देता, हे सुद्धा कामं तुमच्या करिअरमध्ये आहे किंवा पुढे जाऊन तुम्हाला ही करायची आहे. त्याच्यामुळे हे सगळं शिका. नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊ नका, कारण की ते तर सगळेच घेतात. तुम्हाला जर समाजासाठी चांगलं करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. बाकी ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर अँड फ्युचर. अँड थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. म्हणजे मला खरंच खूप बरं वाटलं आज हा प्रोग्राम बघून आणि छान वाटलं. तर थँक्यू सर फॉर इन्व्हायटिंग मी. इधर देखिए. माझं नाव राजनंदिनी सिद्धार्थ नेतने. मी डॉक्टर कांचन शांती लड्डे सडा महाविद्यालय पॅरामेडिकल इथं शिकत आहे. तर आमच्या इथं आज खूप सुंदर असा टीचर्स डे हा सेलिब्रेट झाला आणि टीचर्स डेचं महत्व कळालं की काय असतं. जेव्हा टीचर आपल्याला शिकवत असतात तेव्हा आपण पाठीमागे बसून जे डिस्टर्ब करतो किंवा लक्ष देत नाही थोडक्यात, तर त्याहून आपल्याला कळतं की आज टीचर्स जेव्हा सेलिब्रेट झाला तेव्हा टीचर्सने आम्हाला जेव्हा सांगितलं की महत्व काय असतं ते आम्हाला कळालं. आणि इथं मी ऍडमिशन घेऊन खूप छान वाटतं, कारण इथं एक इव्हेंट्स होतात, रेग्युलर लेक्चर्स होतात आणि सर तर खूप सपोर्टिव्ह आहेत आमचे. हसन इनामदार सर, जे की हर एक कुठं पण जर काही अडचण आली किंवा काही पाहिजे असेल तर आम्ही सरांना जाऊन जर सांगितलं तर सर आम्हाला सांगतात की असं नाही तर हे असं आहे. आणि आमचा जो स्टाफ आहे, टीचर जे आम्हाला शिकवतात ते तर खूप सुंदर आहेत. काही झालं तर सर आम्हाला सांगतात की असं नाही असं आहे. म्हणून मॅम्स तर खूप सपोर्टिव्ह आहे. जर काही पाहिजे असेल तर मॅम आम्हाला सांगतात की हे असं नाही तर असं आहे म्हणून. त्यासाठी थँक्यू सो मच पूर्ण स्टाफ साठी आणि हॅपी टीचर्स डे. गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून. मैं हूँ कनिष्का दुथड़े और मैं कांचन शांतिलाल देश अड्डा कॉलेज में पढ़ती हूँ. DMLT फर्स्ट ईयर स्टूडेंट. हमारे मैम तीनों भी मैम बहुत सपोर्टिव है, सर भी बहुत ज्यादा सपोर्टिव है. डांटते रहते हैं, ठीक है चलता है, हम गलती करते हैं, बैक बेंचर्स है लेकिन हम भी पढ़ते हैं. मैम डांटती है, चलो बाबा बच्चे, लेकिन बहुत अच्छा पढ़ाते हैं. कॉलेज में इवेंट्स भी होते हैं. फिलहाल तो हमारा फर्स्ट इवेंट है, इसलिए हमने बहुत ज्यादा ग्रुप ने सबने सेलिब्रेट किया है. और थैंक यू सो मच मैम, प्रिंसिपल सर, एंड थैंक यू. हैप्पी टीचर्स डे टू ऑल ऑफ यू
and thank you ma'am sir. गुड आफ्टरनून सगळ्यांना. मी नरेश रामदास गुले, मी PGDMLTचा विद्यार्थी. आमचं कॉलेज शांतीलाल देसरडा कॉलेज. इथं आपले मुख्याध्यापक सर हसन नामदार सर यांनी इथं आपल्याला पॅरामेडिकलचे सर्व कोर्स उपलब्ध करून दिले आणि सर्व इथे पॅरामेडिकल कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि अत्यंत चांगल्या प्रकारे सगळे लेक्चर होतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारचे टीचर्स शिकवायला आपल्याला आहेत आणि मुख्याध्यापक सर पण आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात आणि कोर्सबद्दल पुरी माहिती आणि पुढचं जे आपल्याला कोर्स झाल्यानंतर पुढे जायचं काय ते सर्व माहिती आपल्याला सर मुख्याध्यापक सर देत असतात. तर आज शिक्षक दिनानिमित्त इथं आम्ही कार्यक्रम घेतलाय आणि सर्वांची महत्त्वपूर्ण उपस्थिती होती आणि कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडला. तर हॅपी टीचर्स डे सर्वांना. माझं नाव पावरा रामदास आहे, मी नंदुरबारचा आहे. मला बऱ्याच ठिकाणी मी PGDMLTचे कोर्सेस माहिती काढली तेव्हा काही कुठं काही भेटलं तसं, पण ते काही भरणं होतं. म्हणजे इथं संभाजीनगरला जेव्हा आम्ही या कॉलेजचं इन्फॉर्मेशन काढली त्याच्यानंतर आम्ही ॲडमिशन घेतलं. त्यानंतर कळालं की ॲडमिशन घेतल्यानंतर लेक्चर्स कॉलेज प्रॅक्टिकल सगळे रेग्युलर होतात आणि आमचे हसन इमानदार सर आमचे प्रिन्सिपल आहे ते बी चांगले आहे आणि आज आम्ही टीचर डे सेलिब्रेट केला मस्त आनंदाने. सगळे स्टुडंट बी अवेलेबल आणि हॅपीनेस आहे. त्याच्यानंतर हॅपी टीचर्स डे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज यहाँ पर हमारे कॉलेज में डॉक्टर कांचन शांतिलाल देसरडा पैरामेडिकल कॉलेज, तो आज यहाँ पर हमने टीचर्स डे सेलिब्रेट किया और सब बच्चों ने बहुत अच्छे से, जो टीचर्स बने थे बहुत अच्छे से परफॉर्म किया. और आज मैं प्रिंसिपल बना था, मुझे भी पता चला कि सर कैसा फील करते हैं और कॉलेज का सब कैसा रहता है और बहुत अच्छे से हमारा यहाँ पर प्रोग्राम हुआ. थैंक यू. हैप्पी टीचर्स डे. मेरा नाम सबा खानम है. मैं PGDMLT में एडमिशन ली हूँ और मेरे कॉलेज का नाम है मातोश्री डॉक्टर कांचन शांतिलाल देसरडा पैरामेडिकल कॉलेज में मैंने एडमिशन ली हूँ और मैं परभनी से यहाँ पे पढ़ने के लिए आई हूँ. और मैंने ये सोचा था कि यहाँ पे सपोर्ट नहीं करेंगे ज़्यादा, लेकिन यहाँ पे बहुत ज़्यादा सपोर्टिव स्टाफ है. इसलिए आज थैंक यू टीचर्स, ऑल टीचर्स टू सपोर्ट मी. हैप्पी टीचर्स डे. नमस्कार, मी ज्योती प्रजापत. मी ज्योती प्रजापत, मी जाफराबाद इथून आहे. मी रेडिओलॉजी स्टुडंट आहे आणि इथं म्हणजे हा DMLT कॉलेजला आम्हाला खूप छान वाटतंय. कॉलेजला येऊन आम्हाला म्हणजे पहिले माहीत नव्हतं, पण कॉलेज बघितल्यानंतर आमचे सर मॅडम जे आमचे प्रिन्सिपल आहेत ते आम्हाला शिकवणाऱ्या टीचर खूप छान आहेत. तर त्यांचे मी खूप धन्यवाद करते. आज आम्ही टीचर डे सेलिब्रेट केला, त्याचे खूप आनंद वाटला आम्हाला आणि धन्यवाद.